हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बागेत फवारणीचं जोरदार काम चालू आहे आणि ही जी बाग आपण फवारणी करत आहोत ती बाग एक संपूर्ण डोंगर आहे. जो खाली माझ्या मागे इकडे बघितलात तर रस्तो, आता गाडी वगैरे नाही त्यामुळे तेवढं दिसत नाही आहे, पण रस्तो हा आणि पूर्ण या साईडला सड्यापर्यंत बाग गेली आहे. आणि झाडं बघितलात तर अशी खूप मोठमोठी झाडं आहेत आणि नेपाळी कामगार वगैरे असल्याशिवाय, म्हणजे चांगले चढणारे कामगार असल्याशिवाय या बागेत आपण फवारणी करू शकत नाही किंवा आंबे काढू शकत नाही. का चांगले कसबी कारागीर हवे चढणारे वगैरे झाडावर, तरच आपण ही बाग सांभाळू शकतो. तर आज बागेत इल्ला आणि बाग मोठी असल्यामुळे या बागेत मॅनपॉवर जास्त लागतं, त्यामुळे आपण जवळजवळ 8 माणसा या एकाच बागेत इला आणि 2 माणसा धोंडून निवान घ्या. इतर वेळेक आपण बागेत फवारणीसाठी आणत नाही. कामगार नेपाळी कामगार वगैरे नसताना धोंडू वगैरे फवारणी घेत आहोत, पण ते इले की वनग्याक आणि धोंडूक सेपरेट आपण काम देतो आणि त्यांना ताच काम करू लावतो. तर बागेत चांगला सगळा चालू आहे. मोहर तर प्रत्येक झाडा किलो भरपूर इलो, पण आंबे काय नाहीत त्याच्यावर, कण खय अजून दिसत नाही आणि निम्मे सड्याच्या बागे होते तो कणच नाही. तर अशी कंडिशन यावर्षी झाली कारण थंडी खूप पडली नंतर. तर व्हिडिओ करूचं कारण असं की आज आपल्याकडे एक गुड न्यूज आहे. तर असं आला की आपल्याकडे पहिले माझे 2 कुत्रे होते, टायगर आणि टायसन म्हणून. तर हे टायगर आणि टायसन आपण शिकारीसाठी फिरवायचं. रात्रीच्या वेळी ससो साईंदर वगैरे काय ना काय भेटायचं आणि फिराक आम्ही हाऊस म्हणून जेवल्याच्यानंतर रात्रीच्या वेळी फिराक वगैरे जायचं. वाडीत प्रत्येकाकडे 1-2 कुत्रे होते. ह्याच्यातलं टायगर एवढं चांगलं कुत्रं होतं की तो मेल्याच्यानंतर माका वाटायला लागला की आपल्याकडे कुत्रो होयच, आणि त्यासाठी मी दुसरं एक कुत्रं आणलं आहे त्याच कलरचं, पुन्हा त्याचाही नाव टायगरच ठेवलं आहे. आणि माझ्या लग्नानंतर देखील तो होतो. कस्तुरी मॉर्निंग वॉकला वगैरे फिराक गेला की तो त्याच्यावर जायचो आणि त्याका वाघान मारले. मग असा वाटायला लागला की कुत्रे वगैरे पाळणं ह्या, आणि ते जेव्हा ही पेट्स आपण पाळताव, कुत्रे असतील मांजरं असतील, ती जेव्हा म्हातारी होतात, त्यांचं जेव्हा वय संपत येतं तेव्हा त्यांचे खूप हाल होतात. नाही आपण ते काय एवढा जीवापाड जपलेला असता की अशा वेळी वाटतं की फुकट ह्यांका त्रास तो बघवत नाही आणि त्यांना आपण असं सोडू सुद्धा शकत नाही. कोणाक दिला तर कोण त्यावेळी त्यांना नेणार सुद्धा नाही आणि आपण घरात सुद्धा पाळू शकत नाही. अशी कंडिशन एक वेळ अशी येतं की आपली द्विधा मनस्थिती होता. आणि त्यासाठी म्हणून आपण ठरवलं आता याच्यानंतर आपण कुत्रो मांजूर पाळायचा नाही. पण साधारण 1 वर्षभर गेल्यानंतर मग वाटायला लागला असा काय असल्याशिवाय पेट्स एखाद्या घरात मजा नाही. आणि अशा वेळी मी भावाबरोबर मुंबईत प्रॉफिट मार्केटला गेलो आहे आणि भायकाळ्याच्या ठिकाणी मोमेडियन लोक आहेत, मुस्लिम समाज, आणि त्यांनी मोठमोठे बकरे असेच मजा म्हणून पाळले ईदसाठी वगैरे बघितले. मी म्हटलं हे मुंबईसारख्या ठिकाणी जर असे बकरे पाळत असले तर गावात आपल्याला पाळू काय. आणि मी ठरवलं आपण एक बकरो पाळायचो. पण ह्या बकऱ्यांची किंमत जी असता ती 70,000 80,000 आणि आपल्या वातावरणात हे टिकतील की नाही ह्याची देखील गॅरंटी नाही. मग आपण ठरवलं आपण एक गावठी बकरी पाळायची आणि तिका ब्रीडिंग चांगला करायचा आणि आपण आपल्याकडे ब्रीड ठेवायचा. तर त्याच्यानंतर आपण धोंडुकनी वनग्याक 2 बकरी आणून दिले. त्याच्यातली एक बकरी गेल्या वर्षी आता 1.5 वर्ष झाला तेव्हा ही आली आणि तिनं एक बकरी घातलेली आहे. त्या बकरीक आपण बिटल बकरो क्रॉस केलो आणि बिटलचा पिल्लू, सुंदर पिल्लू हा, पूर्ण काळा, कान पण साधारण थोडेफार लांब होते आणि सुंदर असा पिल्लू होता. नंतर आपल्या एकदा 3 बकरी सांभाळण्यात कठीण जावं लागली, कारण आपल्या इकडे काम असताना एवढ्या 3 बकऱ्यांका कोण सांभाळणार. आणि तुमच्याकडे 3 बकरी असू दे नाही तर 30 बकरी असू दे, तुमका सगळ्यांसाठी समानच वेळ देवतो लागता. त्यांचं सगळा जा जेवणखाना, आता सगळा जेवणखाना म्हणजे गवत वगैरे टाकणं, या सगळा सारख्याच असता. त्यामुळे आपण तो विषय थैत सोडलो आणि ती 2 बकरी देऊन टाकली आणि ती बिटलची एक जी आपल्याकडे ब्रीड तयार झालेला ता ठेवला. आणि त्या बिटलला आपण पुन्हा एकदा चांगलो बकरो क्रॉस केलो आणि त्याचा आज घराकडे पिल्लू जन्मला. आपण इला बागेत सकाळीच धोंडूनी वनग्या सांगत होती बकरीचा पॉट मोठा दिसता, बकरीचा पॉट मोठा दिसता. तर आपण ह्यो आता जो फोटो कॅप्शनमध्ये लावणार आहे, ह्यो गेल्या वर्षी ता जन्मला तेव्हाचा फोटो हा, आज जन्मला. तर आपण घराकडे कधी एकदा जाता आणि त्याका बघता असं झाला, कारण घराकडनं जा वर्णन करतात त्याचे कान असे आहेत व्हाईट कलरचा. आपण जो बकरो क्रॉस केलो
त्याचे कान देखील मोठे होते आणि तो साधारण ब्राऊन कलरचो असं होतो. व्हाईट म्हणजे साधारण तो त्याच्यासारख्याच होणार. बकरो की बकरी ती घरात जाऊन बघूया. सगळ्यात विचारत राहिले. चला टाटा बाय बाय. आणि मारून आपण गोडाऊनाकडे लावू. इकडे गाडी बिडी लावली, कामगारांका सोडली आणि धोंडूनी मी कधी जाता असा झाला. चला आधी घरात जाऊया. तर आपण लाव धोंडूच्या घरात आणि कस्तुरी काय त्या खाली ठेवत नाही. तर हा बकरो आपलो पाय बी उंच कान पण बऱ्यापैकी आहेत. एक कानात दुमडला कसा काय नाही तर सरळ होईल. मग तो जन्मतच तसं असतं. तर नाही कान तसेच असतात ते तसेच असतात. आपलं बकरो. आणि ही आपली या शेळी जिचं नाव आहे राणी. राणी दुधात घेत नाही. तर ही आपली काळी राणी आणि हे हिचं पांढरं काय नाव गो टायगर. फायनली आपल्या कुत्र्याचं नाव पण पुन्हा हे का ठेवला. कान वगैरे त्याचे बापसासारखेच झाले आहेत. आणि ही आपली बिटल क्रॉस असलेली शेळी आहे. ती पण चांगली लांबी रुंदी का उंची वगैरे एकदम मऊ लुसलुशीत हा कापसेरी असतात तसा. आणि शेळीचा तोंड वगैरे बघितलास किंवा रंगरूप बघितलास तर त्याचो आणि बकऱ्याचो खूप फरक दिसतं. ह्यो कान फोल्ड झालेलो तो सरळ होत नाही. हा तो नंतर बघूया. बाकी तर बकरो मस्त वाटता. ह्यो आपलो बकरो टायगर. आणि आम्ही खूप खुश झालो कारण आम्ही 2-3 वर्ष या बकऱ्याची वाट बघत आहोत. ते बकऱ्याची वाट बघताना ही शेळी घातली आहे. पण ती बिटल असल्यामुळे आपण ठेवला. चांगली जातीची शेळी आहे आणि दूध पण बऱ्यापैकी देत असं वाटतं. तर बघूया. तिची ओटी वगैरे बघितलं असतं फुल टाईट आहे. त्यामुळे चांगली दूध देत अशी वाटतं. पण ती अजून पोराक देत नाही दूध. तर आम्ही आयडिया करतो जो पाय बांधतो. तर काल आपली बकरी दूध बकरो बारको होतो दूध पित नव्हतो म्हणून पुढची शूटिंग केली नाही. दूध देत नाही. आज दूध आपण काढला बकरीचा बाईक द्यावचा आपली बकरीकडे. आणि हे आपलं आंबो ट्रेट ठेवलो. इकडे आपली कोंबडी आहेत. इकडे कोंबडी आहेत. खूप जणांची कमेंट होती कोंबडी दाखवा कोंबडी दाखवा. आपण कापून बिपून निम्मी सपवली आहेत. ही आता फक्त आपल्या रेग्युलर खाऊ अंडी आणि काहीतरी मनात येईल तर कापून खाऊ अशी ठेवलेली आहेत. तर तुमका आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. ही आपली कोंबडी आहेत. बकरं आहे एक बकरी आहे. असा काही ना काही थोडा थोडा हा मजा करत मजा म्हणून पाळलेली. ही काय शक्यतो असं आपण पालो आणूनच घालतो सहसा सोडत नाही. पहिला रुआ त्यामुळे याक पोर घातलाय. तर नेक्स्ट टाइम बघूया किती घालता. शिंगा बिंगा अशी नख पॉलिश लावून सजवल्या ना वनग्यान तिका. हा चल राणी गप.